नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इव्हॉल्युशनची आणि थेअरी ऑफ इव्हॉल्युशनची माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांतीचे पुरावे. कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल अबाउट मेन्शन्ड theories implies that evolution is everlasting process of changes. म्हणजे आपण सगळे सिद्धांत जर बघितले आता आपण अभ्यासलेले की आपण असं म्हणू शकतोय दॅट इव्हॉल्युशन इज एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. म्हणजे उत्क्रांती ही सातत्यानं होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. हाऊ एव्हर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. पण तरीसुद्धा ते सगळे सिद्ध करण्यासाठी त्याला पुराव्याची काय गरज आहे. फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन्ड अबव. आता याच्यासाठी आपल्याला अनेक खाली पुरावे दिले आहेत. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की हे जे पुरावे आहेत हे पुरावे 6 पुरावे आपल्याला दिलेले आहेत. 6च्या 6 पुरावे अत्यंत महत्त्वाचे. ह्या चॅप्टरचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला याच्यावर 2 मार्काला प्रश्न येईल, 3 मार्काला प्रश्न येईल. नुसते एव्हिडन्सेस द्या म्हणून असा पण प्रश्न येईल. पुन्हा यामध्ये आपण बघतोय की वेगवेगळे पिक्चर्स आहेत. या पिक्चर्सवर आधारित तुम्हाला त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न येतील. जेव्हा आपली शाळा सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला अजून मी पुन्हा वेगळ्या प्रकारचे प्रश्न सांगणारच आहे. या व्हिडिओच्या सगळ्यात व्हिडिओनंतर आपण काही प्रश्न देणार आहोत आणि त्यावरून तुम्ही पुन्हा ते प्रश्न सोडवायचे तुमच्या लक्षात त्यावेळेससुद्धा येईल. फर्स्ट आहे बघा एव्हिडन्स आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजेच बाह्यरूपिकीय पुरावे. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन गिवन ॲनिमल इमेजेस अँड प्लांट इमेजेस. आता इथं बघा आपल्याला काही 3 प्राणी आणि 3 वनस्पतींची झाडांची चित्र दिलेली आहेत आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं साम्य तुम्हाला दिसतं याचा अभ्यास करा म्हटलेला आहे. आता आपण माहिती पटकन बघूया, वेळ लावायला नको. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. प्राण्यांच्यामध्ये बघा आपल्याला काय काय साम्य दिसलेलं आहे. व्हेरियस सिमिलर लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजे तोंडाची रचना, पोझिशन ऑफ आईज डोळ्यांचं ठिकाण, डोळ्यांचं स्थान, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स नाकपुड्यांची रचना, अँड इयर पिनी म्हणजे कानाची जी काही पाळी आहे कानांची रचना, अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन बॉडी, हेअर्स ऑन द बॉडी म्हणजे शरीरावर विखुरलेले जे दाट केस आहेत हे सगळे त्याच्यामध्ये समान वैशिष्ट्य आपल्या ह्या 3 प्राण्यांच्यामध्ये दिसून येतं. अँड इन प्लांट्स वनस्पतीमध्ये बघा व्हेरियस सिमिलरिटी इन कॅरेक्टर्स लाईक लीप शेप म्हणजे पानाचा आकार, लीप व्हेनेशन म्हणजे पानाचा शिरविन्यास ज्या शिरा त्याच्यामध्ये असतात त्या, अँड लीप पेटिओल म्हणजे पर्णदेठ. हे सगळे जी लक्षणं आहेत ऑकर इन केस ऑफ प्लांट्स हे वनस्पतीच्या मध्ये आपल्याला दिसून येतं. बघा इथं आपल्याला 3 प्राण्यांचे मुखाची रचना समान आहे, कानाची रचना समान आहे, डोळ्यांचं ठिकाण समान आहे, त्यानंतर नाकपुड्यांची रचना समान आहे. जर आपण वनस्पती बघितल्या आंबा, चिक्कू, पेरू, पानांची रचना बघा, त्यानंतर पानावरील शिरविन्यास, पर्णदेठ हे सगळे आपल्याला समान दिसतात. तर हे दिसायला 3 प्राणी वेगळे आहेत. कुत्र्याचं पिल्ला आहे, बकरं आहे, कोल्हा आहे, आंबा, चिक्कू, पेरू, पण तरी प्रत्येक जरी वेगळा असते त्यांच्यामध्ये ही काही समान आपल्याला लक्षणं किंवा कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येत आहेत. आता याचा अर्थ काय बघा तेच आपल्याला सांगितलेलं आहे. दिस इंडिकेट्स दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर. आता बघा याच्यावरून आपण असं की हे जे सगळे सिमिलॅरिटीज आहेत हे सगळे साम्य आहे याच्यावरून आपण असं म्हणू शकतोय इन दोज ग्रुप या सगळ्या गटामध्ये, अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम म्हणजे या सगळ्यांचा पूर्वज जो आहे तो समान आहे, अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर एकाच पूर्वजापासून हे उत्क्रांत झालेले असावेत असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा नंबर 2 ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पॅटेजियम ऑफ बॅट. आता इथं काहींच्या पुस्तकामध्ये दुसरा जो आहे फोरलेग ऑफ ऑक्स
तिथं तुम्हाला कॅट लेग असं म्हटलं असावं का ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. 4 लेग ऑफ ऑक्स इथं दुरुस्त करा आहे. ठीक आहे. आता इथं बघा आपल्याला काय दिले बघा, 4 आपल्याला हाडांची रचना दिलेली आहे. ह्युमन हँड मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर, पॅटॅजियम म्हणजे फ्लिपर ऑफ व्हेल म्हणजे देवमाशाचा पर. आता जर वर्करनी बघितलं याच्यामध्ये आपल्याला काय साम्य दिसतंय, प्रत्येकामध्ये त्याचा यूज जो आहे तो वेगळा आहे. सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल. तर त्या प्राण्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये त्याचा वापर सुद्धा कसा आहे, या सगळ्या अवयवांचा वेगळा आहे. हाऊ एव्हर देर इज सिमिलरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. पण तरीसुद्धा इथं जर आपण बघितलं तर प्रत्येकाची हाडाची रचना जी आहे बघा, हाडांची रचना जी आहे ती कशी आहे, समान आहे. वरती एक मोठं हाड, पुन्हा जॉईंट, पुन्हा खाली एक 2 हाडं किंवा एखादा हाड जोडलेला आहे, पुन्हा जॉईंट आहे, पुन्हा पुढं बोट जी आहेत किंवा त्या दुसऱ्या प्राण्यामध्ये त्याचे जे पाय वगैरे आहेत तिथं पुन्हा छोटी छोटी हाडं जोडलेली आहेत. म्हणजे ही सिमिलरिटी जी आहे ती आपल्याला दिसून येते. हाऊ एव्हर देर इज सिमिलरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल. म्हणजे या सगळ्यांची हाडाची रचना आणि जी हाडांच्या जोडणीमध्ये जी आहे, सांधे जे आहेत जोडलेले बोनी जॉईंट्स, त्यामध्ये आपल्याला साम्य दिसून येते. धिस सिमिलरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. आणि ही सिमिलरिटी म्हणजे साम्य जे आहे ते आपल्या त्या सगळ्यांचा पूर्वज जो आहे तो समान असावा असं त्या ठिकाणी निर्देश करते. नेक्स्ट आहे बघा, कॅन यू टेल विच आर द डिफरंट ऑर्गन्स ऑफ बॉडी इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम, इज ईच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम. म्हणजे मानवाच्या म्हणजे सजीवन शरीरामध्ये कोणते अवयव आहेत, प्रत्येक अवयव उपयोगी पडतो का असं म्हटलेलं आहे. मध्ये तुम्हाला ICT यूज ICT वगैरे असं दिलेलं आहे. तुम्हाला वेळ आहे, तुम्ही नेटचा वापर करून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. पुढचा आता एव्हिडन्स आहे बघा, वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगी. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज वेस्टिजियल ऑर्गन्स. डेफिनेशन पॉईंट आउट करा. डेफिनेशन अत्यंत महत्त्वाची आहे. काय सांगितले बघा, डिजनरेटेड म्हणजे ऱ्हास पावलेले, ऑर अंडर डेव्हलप्ड किंवा अपूर्ण वाढ झालेले, युजलेस ऑर्गन्स निरुपयोगी अवयव जे आहेत सजीवामधील, आर कॉल्ड एज वेस्टिजियल ऑर्गन, त्यांना अवशेषांग म्हटलेलं आहे. In living organisms, sudden development of new tissues or organs for living in changing environment is not possible. बघा, सजीवांच्या मध्ये सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स म्हणजे अचानकपणे एखादे नवीन ऊती किंवा अवयव किंवा जी काही इंद्रिय आहेत ती त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. इन चेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजे बदलणाऱ्या वातावरणामध्ये किंवा एखादा अचानक बदल जर झाला पर्यावरणामध्ये तर नवीन ऊती अंग काही निर्माण होऊ शकत नाही. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. पण जी अस्तित्वात असलेली जी काही इंद्रिय आहेत, अवयव आहेत, त्याच्यामध्येच क्रमाक्रमानं बदल होत जातात. मोस्टली स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. आता बहुतांश वेळेला काय सांगितलं आहे बघा, स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन म्हणजे एखादी रचना जी आहे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये ती उपयोगी आहे. बघा, हाऊ एव्हर सम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. पण काही वेळेला दुसऱ्या परिस्थितीमध्ये ती रचना निरुपयोगी किंवा घातक किंवा हानिकारक ठरते. सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि अशा ज्या रचना आहेत, ह्या रचना ज्या आहेत ह्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेनं ही जी अवयव आहेत किंवा रचना आहेत ते नाहीशा होण्याच्या मार्गाला लागतात. सच ऑर्गन्स इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसॲपियर. एखादं निरुपयोगी इंद्रिय नाहीच होण्यासाठी याला हजारो वर्ष लागत आहेत. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. वेगवेगळ्या प्राण्यांच्या मध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ही अशी नाहीशी होत जाणारी इंद्रिय आपल्याला दिसून येत आहेत. Such organs though
non-functional in certain organism, it may be functional in other organism. That is, it is not vestigial in other organisms. बघा, असे जे अवयव आहेत ते एखाद्याला उपयुक्त आहेत एका सजीवाला, पण दुसऱ्या सजीवामध्ये मात्र ते कार्य करत नाही. म्हणजे इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे एखाद्या सजीवासाठी ते अवशेषांग ठरू शकतं. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन वाटलं असेल. उदाहरणं जर आपण बघितली की मग तुमच्या लक्षात येईल. बघा, आता पहिला आपल्याला दिलेलं आहे, ही उदाहरणं अत्यंत महत्त्वाची, डेफिनेशन आणि उदाहरणं हे लक्षात ठेवा. बघा, पहिलं उदाहरण दिलं आहे, अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन, मानवामध्ये असणारं आंत्रपुच्छ. तर तुमच्यापैकी तुमच्या जवळचे नातेवाईक किंवा कुणाच तुम्ही ऐकलं असाल की अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे. बघा, हां, अपेंडिक्स इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन्स इन रुमिनंट्स. आता रुमिनंट्स म्हणजे कोण? जे रवंथ करणारे प्राणी आहेत, त्या प्राण्यांच्यासाठी हा जो अपेंडिक्स आहे तो गरजेचा आहे. बट इट इज युजलेस टू ह्युमन, पण मानवाला मात्र हा निरुपयोगी आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकी फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. आता कानाचे जे स्नायू आहेत ते कानाचे स्नायू मानवाला निरुपयोगी आहेत, पण विच आर युजफुल इन मंकी, मानवामध्ये मात्र हे कसे आहेत? उपयोगी आहेत. फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना, कान हलवण्यासाठी त्याला गरजेचे आहेत. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन, माकड हाड म्हणजे कॉसिक्स त्याला आपण म्हणतो. विजडम टीथ म्हणजे अक्कलदाड आहे का बघा. अँड बॉडी हेअर्स आणि अंगावरील केस आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बिंग्स. आता या तिन्ही अवयवांचा किंवा या अवयवांचा मानवाला काहीही उपयोग नाही, तरी सुद्धा ते मानवामध्ये आहेत. म्हणजे बघा किती आपल्याला वेस्टिजियल ऑर्गन मिळालेत. अपेंडिक्स, त्यानंतर मसल्स ऑफ इयर पिना, त्यानंतर टेलबोन म्हणजे कॉसिक्स, विजडन टीथ अँड बॉडी हेअर्स. हे सगळे काय आहेत? अवशेषांग आहेत की जी मानवामध्ये आहे. ओके. त्यानंतर बघा आपल्या डायग्राम पण दिलेली आहे. त्यानंतर चौथा आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे पुराजीव विषयक पुरावे, ज्याला आपण जीवाश्म विज्ञान म्हणतोय. अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड बिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. आता कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात असावे हे आता आपल्याला सांगताय. ह्याचा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की काय कसे प्राणी होते किंवा काय होते. तुम्ही डायनॉसॉरसारखे पिक्चर्सला तुम्ही बघितलं असाल. बघा आपल्या इथं वरच्या पिक्चरमध्ये काही सम फॉसिल्स आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे जीवाश्म दिलेले आहेत. हाऊ कॅन वी टेल दिस, आणि हे आपण कसं सांगू शकतो? नाव धिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ, पृथ्वीच्या उदरामध्ये रहस्य दडलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लूड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो एक्सेट्रा. बघा अनेक जे सजीव आहेत की जे जसेचे तसे दबले गेलेत, गेट बरीड म्हणजे दबले गेले किंवा गाडले गेले ड्यू टू डिझास्टर, वेगवेगळ्या आपत्ती लाईक फ्लूड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो म्हणजे पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या आपत्तींच्यामुळे. रिमेनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्वड अंडरग्राऊंड. आता याचे जे काही अवशेष आहेत आणि ठसे जे जसेच्या तसे पृथ्वीच्या जे जमिनीमध्ये अंडरग्राऊंड जमिनीमध्ये तसे सुरक्षित राहतात. आणि दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स, ज्याला काय म्हटलेलं आहे? फॉसिल्स म्हटलेलं आहे. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. आता जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं अंग आहे. बघा पुढं काय सांगितलं आपल्याला? कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. बघा एखादा प्राणी किंवा वनस्पती जेव्हा मृत पावतो तेव्हा काय होतं? कार्बन कन्झम्पशन म्हणजे कार्बन ग्रहण करणं थांबलं जातं कारण तो मृत पावल्यामुळं. ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. कार्बन 14 याचा जो ऱ्हास आहे ही प्रक्रिया फक्त सतत चालू राहते. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स, आता सजीवांचे जेव्हा एका सजीव वनस्पती किंवा प्राणी मृत पावतो त्यावेळेस काय होते बघा? इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट
द रेशो ऑफ कार्बन 14 अँड कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज कार्बन 12 इज नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. आता बघा, कार्बन 12 जो आहे तो किरणोत्सारी नाही आहे आणि म्हणून मृत वनस्पती किंवा प्राणी जे आहेत यांच्या शरीरातला जो काही रेशो आहे, कुणाचा रेशो बघा, द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12, कार्बन 14 आणि 12 यांचं गुणोत्तर स्थिर न राहता सातत्यानं बदलत राहतं. कारण का, कार्बन 12 जो आहे तो किरणोत्सारी नाही. ओके. द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ अ प्लांट और एनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ कार्बन 14 अँड रेशो ऑफ कार्बन 14 टू कार्बन 12 प्रेझेंट इन देअर बॉडी. आता जो काही वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतर त्यांचा जो काळ आहे तो कसा काढतो, बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन 14 म्हणजे कार्बन 14ची सक्रियता आणि द रेशो ऑफ कार्बन 14 टू कार्बन 12, कार्बन 14 आणि कार्बन 12 यांच्याशी त्याचं कार्बन 14चं गुणोत्तर काढलं जातं आणि त्याचं कालमापन आपल्याला करू शकतो. अँड दिस इज कार्बन डेटिंग मेथड, की ज्याला कार्बनी वयमापन असं म्हटलेलं आहे. इट इज युज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. बघा हां, आता याचा उपयोग कुठं केला जातो, की इन पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे पुरातन अवशेषशास्त्र अँड अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र याच्यामध्ये अभ्यास केला जातो. फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स म्हणजे मानवाचे अवशेष जीवाश्म आणि मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित यांचा काळ ठरवण्यासाठी याचा वापर केला जातो. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम्स इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर अर्स्टवाईल ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी कालमापनापासून त्याचं जीवाश्मांची काल निश्चित जर केली तर आपण विशिष्ट कोष्टकामध्ये बसवून त्या काळी जे काही दुसरे सजीव आहेत त्यांची माहिती मिळवणं आपल्याला सोपं जातं. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशी प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशी प्राण्यांचा उद्भव झालेला आपल्याला दिसून येतोय. आता ही जे शेवटचं वाक्य आहे आता वाचलं आपण हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता खाली एक आपल्याला पिक्चर दिलेला आहे बघा, की स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स म्हणजे भूस्तर रचना आणि जीवाश्म. आता इथं बघा खाली सगळ्यात आपल्याला दिलं इनव्हर्टिब्रेट्स अपृष्ठवंशी आहेत, त्याच्यापासून मग ॲम्फिबिया, पायसेस, सरीसृप, उभयचर मत्स्य प्राणी आहेत, मग त्याच्यापासून रेप्टाईल्स, नुसतेच रेप्टाईल्स आहेत आणि मग एव्ज, बर्ड्स, मॅमल्स, सस्तनी प्राणी, पक्षी त्याच्यापासून उत्क्रांत झालेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, एव्हिडन्स आहे कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे. या भागावर हा IMP मोस्ट IMP लिहा. हां, मग आजच्या ह्याच्यामध्ये आपला जो कार्बन डेटिंग जो आहे तो कार्बन डेटिंग पॉईंट आउट करा. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला शॉर्ट नोटला किंवा डेफिनेशनला येतो. आता याच्यावर बघा हे जे 3 आपल्याला खाली दिलेले आहेत, ॲनिमल्स, डकबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपॅटस, हे कनेक्टिंग लिंकची उदाहरणं. याच्यावर बऱ्याच वेळेला पिक्चर जे आहेत तुम्हाला हे दिलेले त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. बघा आता आपल्याला बघायचे कनेक्टिंग लिंक म्हणजे जोडणारे दुवे. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. डेफिनेशन महत्त्वाची पॉईंट आउट करा. काही वनस्पती आणि प्राणी कसे आहेत बघा, शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स त्यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी आहेत की जे बाय विच दे कॅन बी रिलेटेड ते दुसरे 2 भिन्न गटांशी त्यांचा संबंध जोडता येतो. 2 डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स आणि म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हटलेलं आहे. एक्झाम्पल बघा, इन पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. आता या पेरिपॅटसमध्ये काय काय बघा, कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी म्हणजे वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत शरीर. सेगमेंटेड बॉडी म्हणजे खंडीभूत शरीर आहे. गांडूळ तुम्ही बघितलं तर लक्षात येईल तुमच्या. थिन क्युटिकल त्याच्यावर पुन्हा एक पातळ
उपचर्म आहे अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आणि पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रॅकियल रेस्पिरेशन. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये श्वासनलिका आपल्याला श्वसनासाठी दिसून येते, म्हणजे श्वासनलिकेद्वारे श्वसन करतात ते रेस्पिरेटरी सिस्टीम मार्फत. अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि खुली रक्ताभिसरण संस्था दिसून येते. कुणासारखी? लाईक सिमिलर टू आर्थ्रोपोड्स. म्हणजे आर्थ्रोपोड म्हणजे संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका आणि रक्ताभिसरण संस्था दिसून येते. दिस इंडिकेट्स दॅट, आता याच्यावरनं काय म्हणलेलं बघा, पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण इथे पूर्ण पॉईंट आउट करा की पेरिपॅटस जो आहे तो जोडणारा दुवा आहे. कुणामध्ये? बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. ॲनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना तो जोडणारा दुवा आहे. सिमिलरली डकबिल्ड प्लॅटिपस लेस एग्ज लाईक रेप्टाईल्स. बघा, डकबिल प्लॅटिपस हा प्राणी आहे, तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतोय, बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स अँड हेअर्स. पण तो त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या दुग्धग्रंथी आणि शरीरावरील केस यांच्यामुळं सस्तन प्राण्यांची सुद्धा तो नातं सांगतोय. लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिईंग फिश. तिसरे एक्झाम्पल दिले बघा, लंगफिश म्हणजे हा मासा आहे, पण तो श्वसन मात्र फुफ्फुसाद्वारे करतो. दीज एक्झाम्पल्स इंडिकेट्स दॅट, हे पण महत्त्वाचं बघा कोरिलेशनसाठी, द मॅमल्स आर इव्हॉल्ड फ्रॉम रेप्टाईल्स. मानव जो आहे सस्तन प्राणी जे आहेत मॅमल्स हे सरीसृप प्राण्यापासून उत्क्रांत झालेले आहेत. अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. आणि उभयचर जे आहेत ते माशांपासून उत्क्रांत झालेत असं लक्षात येतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, पॉईंट आउट करा. हे मी वारंवार सांगायला लागले, पुस्तक समोर घ्या, नुसतं व्हिडिओ बघू नका. पुस्तक समोर घ्या आणि व्हिडिओप्रमाणे तुमच्या पुस्तकात तुम्ही खुणा करून ठेवा. ओके. आता लास्ट एव्हिडन्स आहे बघा, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे भ्रूण विज्ञानविषयक पुरावे. आता इथं बघा पिक्चर आपल्याला मध्ये बघा 3 स्टेजेस आपल्याला दिलेले आहेत. एम्ब्रिओज ड्युरिंग डिफरंट स्टेज म्हणजे विविध अवस्थेतील भ्रूण कुणाकुणाचे दिलेले बघा, फिश, त्यानंतर सॅलॅमेंडर, टॉर्टाईज, चिकन म्हणजे कोंबडी, पिग, काऊ, रॅबिट अँड मॅन. 3 अवस्थांमध्ये दिलेले आहेत बघा, बारकाईने निरीक्षण करा. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस अँड दोज सिमिलॅरिटी डिक्रीज ग्रॅज्युअली. म्हणजे आपण इथं तुलनात्मक जर ह्या भ्रूणांचा त्यांच्या वाढीचा वेगवेगळ्या टप्प्याचा आपला अभ्यास केल्याचं लक्षात येतं. ऑल एम्ब्रियो शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेजेस म्हणजे सुरुवातीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये या भ्रूणांमध्ये आपल्याला खूपच साम्य दिसून येतं. अँड दोज सिमिलॅरिटी डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि ही जी साम्य आहे हे हळूहळू पुढच्या टप्प्यांमध्ये आपल्याला कमी होताना दिसते. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस ॲनिमल्स. आणि या सिमिलॅरिटीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या प्राण्यांचे पूर्वज जे आहेत ते समान असतात असा आपल्याला पुरावा देतो. ठीक आहे. याच्यावर पण तुम्हाला पिक्चर आधारित प्रश्न येतील. आपण यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेला भाग बघणार आहोत. आपल्या गडबड नाही, कारण तुम्हाला हा भाग सगळा जो आहे हा समजणं गरजेचं आहे. एवढ्यासाठी मी तुम्हाला हे स्क्रीन रेकॉर्डरचे व्हिडिओ करून पाठवायला लागलेले आहे. काळजीपूर्वक अभ्यास करा, नोट्स काढा आणि जे दिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न बाळांनो व्यवस्थितपणे पुस्तकाचा वापर करून सोडवा. आणि एक्सरसाइजमधले जितके तुम्हाला प्रश्न सोडवता येतात तेवढे प्रश्न सोडवा. धन्यवाद.